तहसीलदारांचं कार्यालय निर्माण होत आहे, त्या संदर्भात मोहोळमधील सर्व एकपक्षीय हे एकत्र येऊन त्याला विरोध करत आहेत आणि जन आंदोलन उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. काय सांगतात? वास्तविक पाहता आचारसंहितेच्या अगोदरच या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब अनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी डिक्लेअर केलं की अनगर या ठिकाणी आपण अप्पर तहसीलदार मी मंजूर केला असं आजच डिक्लेअर करतो. त्याला कारण असं आहे, महाराष्ट्र सरकारने शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा साहेब असतील, या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की गतिमान सरकार चालवण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना लवकरात लवकर कुठल्याही शासकीय गोष्टीचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीने, उदाहरणार्थ बरेचसे शेतीमध्ये तुमच्या पानंद रस्ते असतात, शिवरस्ते असतात, रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतात, सातबाऱ्याच्या नोंदी असतात, बरेचसे असे काम जे ती लवकर होत नाहीत आणि मोहोळ या ठिकाणी जास्त गर्दी झाल्यानंतर पेंडिंग प्रकरणं होती. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी नगर परिषदेचं आणि नगरपंचायत या ठिकाणी असल्यामुळं महसूल मंत्र्यांनी त्या डिक्लेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यानंतर एक विकासाच्या दृष्टीनेच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. याचा तोटा कुणालाही नाही. पाठीमागील कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या दुय्यम नियमासाठी विरोध केला, परंतु त्याच्यामध्ये ज्याला मोहोळला जायचे त्यांनी तिथे मोहोळला खरेदी करू शकता, ज्याला अनगरला जायचं त्या ठिकाणी अनगरला तुम्ही खरेदी करू शकता. अशा उद्देशाने विकासाच्या दृष्टीने आपण अनगर या ठिकाणी अप्पर तहसीलदारची निर्मिती केलेली आहे. साधारणतः यामध्ये असा मुद्दा उपस्थित केला जातो की जे पेनूर मंडळ आहे ते पेनूर मंडळ सुद्धा तिथं अनगरला जाते. त्या लोकांना मोहोळ हे फक्त 15 किलोमीटर अंतर येत असताना पुन्हा त्या लोकांना अनगरहून मोहोळहून अनगरला जावं लागतं, म्हणजे अंतर वाढतं. मग ते लोकांनी काय करायचं? त्या लोकांना सुद्धा थोडं वास्तविक पाहता नरखेड हे मोहोळपासून 12 किलोमीटरवरती आहे, अनगरी 11 किलोमीटरवरती आहे. शेतपळचं अंतरसुद्धा मोहोळपेक्षा अनगर कमी पडतं, कारण शेतपळ असेल, देवडीपाटी असेल, अनगर असेल किंवा आपल्या मार्गे जरी सिद्धेवाडीनं आला तर ते अंतर कमी पडतं. लक्षात घ्या. आता आपण रस्त्याची कामं एवढी केलेली आहेत की पेनूरवरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही इकडं हिवरे पाटीला येऊ शकता, हिवरे पाटीवरून तुम्ही अनगरला जाऊ शकता. डांबरी रोडची कामं पूर्ण झालेली आहेत. वास्तविक आता अंतर वाढतं असं नाही. तुम्ही त्या पद्धतीने जरा मोहोळ हे केलं तर तुम्हाला अंतर वाढलेलं दिसेल तुम्हाला, पण प्रत्यक्ष मधून सुद्धा सगळे रस्ते झालेले आहेत आणि एका दुसऱ्या गावाला अंतर वाढू शकतं. असं नाही की 100% गावांना अंतर कमी पडते, ज्यादा होते. 1-2 गावांना अंतर वाढू शकतं, ते मी मान्य करू शकतो. विरोध होतोय. उमेश पाटील हे सातत्यानं तुमच्यावर वारंवार टीका करतायत, टक्केवारीपासून ते विकास कामापर्यंत, काय सांगू शकता? वास्तविक पाहता मी आमदार झाल्यापासून उमेश पाटील हे आमचे स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारी व्यक्ती आहे. त्याचं आणि आमचं म्हणजे मी राजन पाटील हा विषय नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी काम करतो. उमेश पाटील एक स्वतःचं सरकार असल्यासारखं वागत असतोय आणि त्याचं आणि माझं 4.5 वर्षामध्ये एकाही स्टेजवरती एकत्र कार्यक्रम झालेला नाही. त्यामुळे तो विरोधकापेक्षा सुद्धा मोठी पुढची भूमिका घेत असतो नेहमी आणि विरोधकसुद्धा सहनशीलतेने बोलत असतात. परंतु ह्याला काय माहीत नाही, आरेरावीची भाषा वापरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळते की काय? ह्या प्रसिद्धीच्या हापापलेला माणूस आहे हा. ह्या माणसाकडे ज्यादा लक्ष देण्यात काय अर्थ नाही, मला असं वाटतं. तुमची आमदारकीच त्यांना मान्य नाही आणि आता तुमची उमेदवारी जी राजन पाटलांनी जाहीर केली त्यांनाही त्यांनी कडाडून विरोध केला आहे. वास्तविक पाहता राजन पाटलांनी माझी उमेदवारी जाहीर केली, तर पाठीमागील 4.5-5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली. वास्तविक पाहता ह्यांच्यासारख्या नेत्यांना न्याय मिळाला नसेल, कारण हे हवेतील नेते आहेत, हे रूटमधले नेते नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या गावापासून 144-45 गावात जाऊन बघावं की आमदार यशवंत मानेंनी काम कशा पद्धतीने केलेले. अजितदादा पवार साहेबांनी दिलेला निधी ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे का नाही त्यांनी बघितलं पाहिजे ना. फक्त मुंबई, पुणे आणि मोहोळ, नरखेड करून विकास दिसणार नाही. त्यांना प्रत्येक या ठिकाणी तुमच्या ओजेवाडीपासून त्यांनी तिकडे हागलूरपर्यंत गेलं पाहिजे. शेटपळपासून तुम्हाला सांगतो तुमच्या त्या शेवटचं गाव तुमचं बिबी दारपळ, मोरवंची ह्या भागापर्यंत तुम्ही पोचलं पाहिजे किंवा लांबोटीला जावा तुम्ही, इकडं गोटेवाडी आहे त्या भागात तुम्ही जावा. तुम्हाला फक्त रोडने जाऊन कसा विकास दिसेल? तुम्हाला नॅशनल हायवेचे रोड दिसतील. तुमच्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः जाऊन फिरा आणि त्या गटामध्ये आमदारने अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील मालकांच्या मार्गदर्शनाखाली किती करोड रुपयाचा निधी दिला आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलं. तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडताना चारही बाजूचे जे रस्ते आहेत ना ते अजितदादा पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली, अजितदादांनी अर्थमंत्री असताना पहिल्यापासून महाविकास आघाडी सरकार असेल, महायुती सरकार असेल, या सरकारमध्येच कामं झालेली आहेत आणि ती तुमच्या डोळ्यांनी बघत आहात.
जर तुम्ही डोळ्याने बघत नसाल तर मला वाटते तुम्हाला दृष्टी दोष आहे का मनुष्य दोष आहे ही मलाच माहीत नाही. एकीकडे तुम्ही दावा करताय की मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची किंवा इतर ज्या प्राथमिक मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी ठरत आलेला आहे, त्यातूनच तुमची उमेदवारी पुढे आलेली आहे. तर दुसरीकडे तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेले प्रश्न म्हणून काही प्रश्न पुढे केले जात आहेत. त्यात स्वखर्चाने काही रस्ते करून दिले जात आहेत, स्वखर्चाने काही ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय केली जाते. मग हे अपयश आहे का नक्की या पाठीमागं भूमिका? मी आपणाला सांगतो, सर्वात महत्त्वाची शेतकऱ्याच्या दृष्टीने 1995 साली जी आष्टी उपसा सिंचन योजना, शिरापूर उपसा सिंचन योजना मंजूर झाली, परंतु मी आमदार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात कामं चालू झाली होती. पण प्रत्यक्ष पाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाण्या इथपर्यंत काम केलं असेल तर अजितदादा पवारसाहेब अर्थमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार झाल्यानंतर पहिल्याच बजेटमध्ये आपणाला 70 कोटी रुपये मिळाले. प्रत्येक बजेटमध्ये 80-90 असे मी जवळजवळ 600 कोटी रुपयाचा निधी आपण शेतकऱ्यांच्या 2 योजनेसाठी घेतला. आणि तुम्हाला कोण सांगतो, येणाऱ्या मार्च 25पर्यंत ह्या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने होऊन 50,000 एकर क्षेत्र हे शेतकऱ्याचं आपल्या मतदारसंघातील ओलिताखाली येणार. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर कुरुल ते पंढरपूर हा रस्ता पाठीमागील बऱ्याच वर्षापासून मागणी होती. तुम्हाला सांगतो, डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजितदादा पवारसाहेबांनी या रोडला 271 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. टेंडरही झाले, अजून वर्क ऑर्डर झालेली नाही. त्याच्यानंतर एक महत्त्वाकांक्षी MSIDC मार्फत बेगमपूर ते मोहोळ आणि मोहोळ ते वैराग, तो वैराग रस्ता बी नरखेडवरूनच जातो. तो 10 मीटर रुंदीने 415 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केलेला आहे. ते मला वाटतं शिकलेले आहेत, त्यांनी मीडियामध्ये किंवा प्रत्यक्ष त्यांनी पाहिल्याला पाहिजे किंवा सर्च बी केलं पाहिजे की हा रस्ता मंजूर झाला आहे का, विकास कामं त्यांनी बघितली पाहिजेत. त्यांच्या गावाकडून त्यांच्यापासून मसले चौधरी वरळ्याला जाणारा रस्ता असेल, त्यांच्या गावावरून बांबेवाडीकडे जाणारा रस्ता असेल, त्यांच्या गावावरून मोहोळला जाणारा रस्ता असेल, त्यांच्या गावावरून यकुरकेला जाणारा रस्ता असेल, ह्या सर्व गावांची पुढं वाळूला जाणारा असेल, हे चारही बाजूचे रस्ते डांबरीकरण झालेले आहेत. त्यांच्या गावामध्ये पूर्ण गाव क्षेत्रामध्ये मसले चौधरी रस्त्याचे कॉन्क्रीटची कामं झालेली आहेत. हे कामं त्यांना झोपेतून उठल्यावर बाहेर पडल्यावर दिसायला पाहिजेत का? माझ्या माहितीप्रमाणे त्यांना गॉगल लावल्याशिवाय दिसतच नाही. हे मला काय माहीत नाही आजपर्यंत. पण त्यांनी विकास कशाला म्हणायचं ती मला विचारून येऊन विचारावा. मी सांगतो विकास कशा पद्धतीने म्हणतात. गावात अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे असते, कॉन्क्रीट रस्ते करायचे असतात, सभा मंडप द्यायचे असतात, शेतकऱ्यांदृष्टीने पानंद रस्त्याचे विषय संपवायचे असतात. एवढंच नाही तर मोहोळसारख्या शहरामध्ये पाठीमागील 2 महिन्यापूर्वी टेंडर झालं, 45 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना झाली. आज मोहोळ शहरामध्ये 25 किलोमीटरचे अंडरग्राऊंड ड्रेन पाईपलाईन पाणीचं काम झालेलं आहे. युवती तलावामध्ये जॅकवेलचं काम चालू आहे, मेन लाईन टाकायचं काम चालू आहे. हे कामं त्यांना दिसत नाहीत का? पेनूरच्या भागात तुम्ही जावा, तुम्हाला सांगतो जवळजवळ 1012 mmच्या पायपा त्या ठिकाणी लेईंगचे काम चालू आहेत. हे तुम्हाला कामं दिसत नाहीत. विकास म्हणजे नक्की काय पाहिजे त्यांना? विकास हा शेतकऱ्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो महत्त्वाची कामं केली पाहिजेत. तुम्ही ते आपण करत आहोत. अजितदादा पवारसाहेब नेतृत्व, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष ती त्यांची भूमिका पार पाडतात. मला माझ्या मतदारसंघापाशी भरघोस निधी दिलेला आहे तुम्हाला सांगतो. त्यामध्ये पंढरपूर तालुका असेल, उत्तर तालुका असेल, मोहोळ तालुका असेल, फार चांगल्या प्रकारे कामं चालू. मतदारसंघामध्ये तुमची टक्केवारी खाणारा आमदार म्हणून ओळख निर्माण केली जाते विरोधकांना, काय? माझ्या माहितीप्रमाणे विरोधक कुणीही टीका करत नाहीत. हा उमेश पाटील जो आहे ना, ह्याच्या डोळ्यामध्ये नेहमी पिवळं दिसत असते. ह्याला आपण म्हणतो ना कावीळ झालेली आहे. ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सवय. तुम्हाला सांगतो, एक मुस्लिम समाजाचा असलम चौधरी एक मार्केट कमिटीचा चेअरमन होता, त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांना पटवून हे कसा अपात्र होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन मुश्रीफ साहेबांपर्यंत गेलता. मुश्रीफ साहेबांनी सांगितलं मला की उमेश पाटील घेऊन आला होता. म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांच्या वरती केसेस लादणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे कसा काय मलाच कळत नाही. तो प्रवक्ता म्हणून काम करतोय, पण मोहोळ मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका घेत नाही. त्यांच्या विरोधात त्याची नेहमी भूमिका सातत्याने मांडलेली असते. त्यांच्याविरोधात काय कारवाईचा प्रस्ताव तुम्ही अध्यक्ष? माझ्या माहितीप्रमाणे तो एवढा मोठा नाही की त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणून दादांना सांगणे इतपत तो मी तर गृहीत धरत नाही. आणि मी त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणणं ते योग्य राहणार नाही. आपण ST समाजाचे नाहीत, आपण काही समाजाचे आहेत, या संदर्भातले माझ्याकडे पुरावे आहेत असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. मी आपल्याला सांगतो, मी काही समाजाचं, मी कुठं लपवतोय? मी काही समाजाचा आहे. माझं पूर्वज विदर्भातले चिखली गावचे आहेत. चिखली गावचे तुम्हाला सांगतो सगळे पुरावे मिळालेले आहेत. पाठीमागं त्याचे हितचिंतकांनी बऱ्याच वेळा केसेस टाकल्या, ती त्याचे निकालही झालेले आहेत. मी माझी जात लपवतच नाही. मी SCतलाच आहे, मी काही समाजाचा आहे.
त्यामुळे जात माझी क्लिअर आहे, माझा दाखला क्लिअर आहे, त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही. मी जात चोराचा काय संबंध आहे? पण ती ज्याच्या पाठीशी त्यांनी जात चोरली ती बघ ना म्हणावं. ज्याच्यासाठी बोलतोय त्यांनी जाती चोरल्या त्याचं बघ ना अगोदर म्हणा. माझी जात तर क्लिअरच आहे, मी कशाला जात चोरू माझी? ते म्हणतायत की राजन पाटलांनी कुणाला विचारून उमेदवार जाहीर केला, पक्षात कुणाला विचारलं नाही आणि हा बोगस उमेदवार आहे असं ते म्हणतायत आणि 1 लाखाच्या मताधिक्याने पडेल. माझ्या आणि माहितीप्रमाणे आम्हाला लाज वाटेल पक्षाला सांगताना. माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील मालकांनी कुणाला विचारलं ही मी तर नाही सांगू शकत, कारण स्टेजवर डिक्लेअर केलं. पण ते मोठे नेते आहेत, माझ्या माहितीप्रमाणे ते जे बोलतात ती वरची पक्षश्रेष्ठीही त्यांना मान्यता देते किंवा त्यांना विचारून मान्यता घेतली असेल, ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. पण ह्याला विचारून उमेदवार डिक्लेअर करणे इथपर्यंत हा मोठा नेता नाही. ह्याला विचारायची गरज काय? आणि ह्याला जर पसंत पडेल नसेल त्याचा निर्णय घ्यायला तो मोकळा आहे. कारण 4.5 वर्षापासून तो म्हणतोय राजन पाटलाचा आमदार मला पाडायचा, त्याच्या विचाराचा आमदार आणायचा आहे. तुझ्या विचाराचा निर्णय तू घे ना. माझा विचार मी करेल, तुझा विचार तू घे. बोगस उमेदवार आहे म्हणून पण आरोप करतो. आता जनता ठरवती ना 145 गावातली बोगस उमेदवार कोण आहे का, मी आहे का ती आहे ती. फक्त उमेश पाटील नाही तर राजू खरे सुद्धा वारंवार तुमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत की विकास कामावर. काय वाटतं? मग कसं आहे, त्यांना विचारा ना की बाबा ही जी विकास कामं झालेत हे कोण करत आहे. एखाद्या वस्तीवरती देखा बघा, त्यांच्या पद्धतीने ते काम करतात, त्यांच्यावर टीका करायचा मला काही अधिकार नाही, कारण मी कुणावरही टीका करत नाही. तर खरेंवरती टीका करायचा काही अधिकार नाही. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करत राहावा. टीका करल्यानंतर जर एखाद्यावर टीका करून मोठा होत येत असेल तर नक्कीच तुम्ही टीका करावी. पण त्यांच्यावर टीका करून मला मोठं व्हायचं काही कारण नाही. त्यामुळे मी राजू खरेवरती टीका करण्याचा काही संबंधच येत नाही. ग्रामपंचायतीच्या संदर्भात तो तुमच्यावर हे झालं की त्यांनी मंजुरी करून आल्या ग्रामपंचायत श्रेय तुम्ही आणि राजन पाटील यांनी घेतलं. तुम्ही मला सांगा एक साधारणतः गलंदवाडी ही ग्रामपंचायत अनगर पट्ट्यातली आहे. गलंदवाडीत राजन पाटील गेलते का त्यांना सांगायला की माझी एवढी गलंदवाडीची ग्रामपंचायत बिंदू करून घ्या? मी तुम्हाला सांगतो ना, हे काही नाही, त्याचा काही संबंध नाही. हे आपण सर्व महायुती सरकारमधून आपण मंजूर केलेले आहेत आणि ते आपलीच कामं आहेत. आपण दुसऱ्याचं श्रेय घेत नाही. त्यांना पाहिजे असेल तर ते श्रेय घेऊ शकतात आणि ते मीच केलं आहे म्हणलं असेल तरी माझी काही हरकत नाही. कारण माझ्याकडे 2500 कोटी रुपयाचा निधी आला आहे. ती 2 कोटी रुपयासाठी मी कशाला श्रेय करू? त्यांना पाहिजे असेल त्यांनी श्रेय घेऊन टाकावं. अजून 4-2 कोटी कामाचं घ्यायचं घेऊन टाकावं माझ्याकडून. अशी भरपूर कामं आहेत माझ्याकडे. या महायुतीच्या मतभेदामुळे कुठेतरी विरोधकांना फायदा होईल असं मला वाटतं. महायुतीमध्ये मतभेदच नाही. भारतीय जनता पक्षाचा कोण माणूस बोललाय तुम्हाला यशोद मानेने चुकीचं काम केलं? सांगा तुम्ही. मी काय समजतोय ते घरचा आहेर म्हणण्यापेक्षा ह्या उमेश पाटलांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय आहे. तेवढी सवय त्यांनी करण्यापेक्षा रूटला जाऊन माणसात जर काम केलं तर काय वाईट होईल? त्यांनी सांगून टाकावं या 5 वर्षामध्ये. आता तुम्ही ठीक आहे राजन पाटील यशोद माटलं, तुम्ही या स्वतः की मी ह्या भागातला आहे, माझं रक्त सांडलं हे केलं. तुझं रक्त नक्की सांडलं कुठं? तू नक्की काम केलं कुठं? तू पाठीमागील 5 वर्षामध्ये ह्या मोहोळच्या जनतेसाठी काय काम केलं ही पहिलं सांग ना. राजन पाटलांनी काय केलं ना, यशोद मानेने काय केलं हे बोलण्यापेक्षा पक्षाला दाखवून द्या, जनतेला दाखवून द्या की उमेश पाटलांनी हे भरीव काम केलं, तर तुम्ही मान्य करचाल ना. मी माझी कामं केलेली मी दाखवून देऊ शकतो. उमेश पाटलांना सांगायचे काय कारण नाही. आणि जो बोगस उमेदवार हे जे म्हणतो ना, बोगस शब्द कशासाठी म्हणतात हे मला माहीत नाही. जर 2,500 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघात आणून जर पक्षाचं नाव कमवत असेल तर अशा उमेदवाराला बोगस म्हणल्यानंतर त्यांना कुठलं, मला बोगस म्हणल्यावर 2,500 कोटीवाल्याला तर त्याला कुठली उपाधी लावली पाहिजे? ते म्हणतात पुरावे आहेत कशाचे? असं त्यांचं म्हणणं आहे. नाही पुरावे म्हणजे काम केलेले का न केलेले? नाही बोगस उमेदवारी. नाही मी तेच सांगतोय तुम्हाला. राजन पाटलांनी उमेदवारी डिक्लेअर केली, त्याला मान्यता द्यायचं का नाही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समजून जाईल. आणि तुमच्या पोटात दुखत असेल तर तुम्ही तुमचं बघून घ्यावं. आम्ही थोडीच तुम्हाला मागायला आलो की माझी उमेदवारी तू डिक्लेअर कर बाबा म्हणून. पवार साहेबांची सहानुभूतीचा कुठेतरी परिणाम कशावरती? तुमच्या विधानसभेवरती. पवार साहेबांना सध्या लोकसभेमध्ये भरपूर सहानुभूती मिळाली, त्याच पद्धतीने विधान परिषदेला सुद्धा मिळते विधानसभेला असं. लोकसभा आणि विधानसभा ह्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. तुम्हाला सांगतो, पाठीमागे तुम्ही बघून घ्या 99 साली वरती अटल बिहारी साहेबांचं गव्हर्नमेंट आलं, पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी गव्हर्नमेंट आलं. असं लोकसभेत ते वेगळं प्रश्न पडतोय. त्याचं सरकार हे आता त्यांना लोकसभेला ज्यादा जागा मिळेल, विधानसभेला नाही. फार चांगल्या प्रकारे अजितदादा पवार साहेबांनी 28 जून रोजी बजेट मांडलं. त्या बजेटमध्ये आपली लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण फार महत्त्वाकांक्षी योजना या ठिकाणी लावल्या. तुम्हाला सांगतो 2 भगिनी जर आपल्या घरात असतील तर 3,000 रुपये मिळतात. तुम्हाला सांगतो मी ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. 3,000 रुपयामध्ये महिन्याचं जी भाजीपाला जो आहे ना तो येतो. तुम्हाला सांगतो कुटुंब चांगल्या प्रकारे चालतंय. मुलींना मोफत शिक्षण केले. 8.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्नावरती ज्याचं आहे त्यालासुद्धा मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 3 गॅस आपण देतोय, पिंकी रिक्षासुद्धा काढलेले, आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याच्या दृष्टीने लाईट बिल माफ केलेलं आहे आणि पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये 7.5 HP पर्यंत कुठल्याही प्रकारची तुम्हाला बिल येणार नाही. आणि सोलापूर कोल्हापूर प्राधान्याने घेऊन आपल्याला सौर ऊर्जेवरचे जे पंप मिळणार आहे 10% रकमेमध्ये मिळणार आहे. तुम्ही सांगा 2 लाखाचा पंप 20,000 रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे, पंपासहित मिळणार आहे. ह्याच्यापेक्षा महत्त्वाच्या योजना काय असतात, आणि ही योजना घेऊन आपण समोर चाललेलो आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये महायुती सरकार चांगल्याच जागा घेऊन पुन्हा या ठिकाणी तुम्हाला सरकार स्थापन झालेलं दिसेल. मोहोळ तालुक्यात आपण कोट्यवधी रुपयाचा निधी आणला असं म्हणताय. आता राजू खरे जे तुमचे प्रतिस्पर्धी असतील नसतील त्यांची उमेदवारी जर विधानसभेला आली हे फायदेशीर ठरेल असं वाटतं? फायदा तोटा हा जनता ठरवणार. नाही, फायदा तोटा हा जनता ठरवणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, मी पाठीमागे 9 उमेदवार असताना सुद्धा मला 22,000 मध्ये 21,699 मतांनी निवडून दिले. आता मी 4.5 वर्षे प्रत्येक गावात जाऊन वाड्या वस्त्यावर जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. मला सहानुभूती फार मोठ्या प्रमाणावरती आहे कामाची, आणि ती नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व सुज्ञ मतदार ते दाखवून देतील. खरे साहेब त्यांच्या पसंतीला पडले तर त्यांना मतदान होईल. माझं काम पसंत पडलं किंवा माझा जे बी आहे दररोजचा दिनक्रम त्यांना आवडला ते नक्की मला पसंत राजू खरे शासकीय मंजुरीची वाट न बघता थेट पदरमोड करून स्वखर्चाने स्वतःच्या पदरमोड करून लाखो रुपयाचे कामं करत आहेत मतदारसंघात. त्यामुळे जरा एक वेगळी भावना निर्माण होते की अशा पद्धतीनं स्वखर्च करणारा आपला लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून काही जण व्यक्त होत आहेत. काय वाटतं? मी आपल्याला सांगतो, मी तुमचा आणि राज्य सरकारचा एक दुवा आहे. राज्य सरकारच्या योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मी काम करत आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. माझी एवढी ऐपत नाही की मी खाजगी पद्धतीने रस्ते करेल, मुरुम टाकेल, पाणी पुरवठा करून देईल, शासनाची योजना जास्तीत जास्त आणेल. आता ते कुठला व्यवसाय करतात ते मला माहीत नाही. आणि 10 गाड्या टाकल्या 10 गाड्यावर तुमचा मीडियाचा एक जण कॅमेरावाला पाठीमागं जातोय, एक टँकर गेला त्याचा पाठीमागं कॅमेरावाला जातोय. मग आता मला माहीत नाही की टँकरच्या मागं कॅमेरावाला जातोय का कॅमेरावाल्याला पुढे पाठवून दिलेलं असतं. या मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही. तुम्हाला पाठीमागे सांगतो 6 महिन्यामध्ये मी कुठेही उद्घाटन भूमिपूजन केलं नाही. 5-5, 10-10 कोटीची कामं डायरेक्ट अशी कामं चालू करून टाकलेली आहेत की मला प्रसिद्धीच्या पोटी जायचं नाही. कारण सर्व जनतेला माहीत आहे की बाबा कामं कोण करतं आहे. अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार काम करतोय. मला सांगायचीच गरज नाही मी काम केले. तुम्हाला खोटं सांगत नाही. आजपासून दिवसभर नारळ फोडलं तरी मी आचारसंहिता लागूच तर नारळ फोडू शकत नाही. एक गावामध्ये 60 कामांची नारळ माझी बॅलन्स आहेत, म्हणजे फोडतच नाही हो. सगळ्या गावाला माहिती आहे. मी सांगतो सरपंच तुम्ही फोडून टाका, कार्यकर्ते कोण आहे त्या ठेकेदाराला घ्या, काम चालू करून टाका, फोडून टाका. मला प्रसिद्धी करायची असेल तर तुम्हाला सगळ्याला कॅमेराला घेऊन गेलो असतो की 4ही बाजूने 4 कॅमेरा चालतोय कसा, बघतोय कसा, सगळ्या गोष्टी करत करत घेऊन गेलो असतो. वास्तविक पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे तू पाठीमागील 5 वर्षात नक्की काय काम केलं, ती जिल्हा परिषदमधून काय काम केलं, कसं काम केलं, नरखेडच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून किती टक्के पैसे घेतले. तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीचाच आहे. मला येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असं काही विषय नाही. परंतु जी टक्केवारी वगैरे जे असते ना, तुम्ही बाहेर हॉलमध्ये 50-100 माणसं आहेत त्यांना जाऊन विचारा आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो का शेतकऱ्याला मदत करतो. खिशातले पैसे काढून मी देणारा मी ठेकेदाराला पैसे देतो 10-5 रुपये कमी पडत घे पण तेवढं काम करून घे. तेवढं माझ्या आईबापांनी करून ठेवलेलं आहे. मला मूळ मतदारसंघामध्ये टक्केवारीची गोष्ट नाही. आणि एकही कार्यकर्त्याने येऊन सांगावं की आमदार यशवंत माने 2 रुपये घेतलेत आणि त्या उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहीत नाही. अहो त्यांनी त्याच्या वागण्यामुळे त्याची बायकोचं सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली. त्या ठिकाणी निलंबित व्हावं लागलं. बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हवा होता. आम्हाला माहीत नाही का? ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला. आणि तुम्ही स्वतः दुसऱ्यावर टक्केवारीची भाषा करता तुम्ही. अहो तुम्ही आमचा महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता. तुमचं वागणं त्यावेळेसपासून आम्हाला माहिती आहे. तुम्ही कुठल्या लायकीचे आहात, तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात. अजितदादा पवार साहेबांनी एक असली 4 बोलायला ठेवलेलं असं तुम्हाला वाटून घेऊ नका. हे कधी हाकलून देतील ते कळणार नाहीत तुम्हाला बारामतीवाली. ही पद्धत तुमची बंद झाली आता. कारण आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही खरंच बोलता. तुम्ही पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष मातीत घालण्याचं काम तुम्ही करत आहात. यांनी पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दिसतं की तुम्ही ज्या त्वशाने रुबाबात बोलता. तुम्ही जॅकेट घातल्यानंतरच फार चांगलं पद्धत म्हणतात असं विषय नाही. कारण आमच्या अंगाला माती लागली असते कारण आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलो असतोय. तुम्ही पाक गाडीतनं उतरून बाईक पुढे जायचं तेवढं तुम्हाला काम लागलेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही नीट जपून बोला. येणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला भरपूर आम्हाला बोलता येतात. मीही काय तुम्हाला सांगतो पंजाबवरून आलेलो नाही. मी याच ठिकाणी आहे.
येणाऱ्या कालावधीत तुमची माझी बी भेट होत राहतील, सामना होत राहील, विचाराने बी होत राहील आणि कुठल्या गोष्टींनी पाहिजे त्या गोष्टींनी होत राहील. हे तुम्हाला मी बी माध्यमातून सांगतो, कारण तुमच्या काय गोष्टी माध्यमातून मी ऐकलेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीत तुम्हाला दाखवून देईल आमदार कार्य म्हणजे कामाचा आहे नाही कामाचा बोगस आहे ती बघून घेऊ. येणाऱ्या कालावधीत तुला काय करायचं तू करत राहा, मी माझ्या पद्धतीने मी काम करत राहतो.